नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, LIC आरोग्य विमा क्षेत्रामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी LIC आरोग्य विमा कंपनी विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील आहे। कंपनीचे CEO सिद्धार्थ मेहंती यांनी मंगळवारी म्हणजेच 18 मार्च रोजी ही माहिती दिली। या बातमीदरम्यान LICचा शेअर हा वधारला आणि आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी तो 1.70% वाढून 758 रुपयांवरती बंद झाला। कामकाजाच्या अखेरीस कंपनीचा शेअर 757 रुपयांवरती बंद झाला। तर मग आता LICचा नक्की प्लॅन काय आहे तेही जाणून घेऊयात। तर LICचं उद्दिष्ट आहे की 31 मार्च पूर्वी आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाला अंतिम रूप देऊन घोषणा केली जाईल। मेहंती यांनी स्पष्ट केलं की LIC ज्या कंपनीचं अधिग्रहण करणार आहे त्यामध्ये LICचा बहुसंख्य हिस्सा नसेल। या निर्णयामुळे विमा क्षेत्रामध्ये LICचं अस्तित्व बळकट होण्यासाठी अपेक्षा आहे। LICचे अध्यक्ष सिद्धार्थ मेहंती यांनी यापूर्वी आरोग्य विमा क्षेत्रातील कंपनीच्या संभाव्यतेचा उल्लेख देखील केला होता। अलीकडेच LICने आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या 11 महिन्यामध्ये ग्रुप ॲन्युअल रिन्युअल प्रीमियम आणि वैयक्तिक प्रीमियम या दोन्हींमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे। LICने सांगितले की ग्रुप ॲन्युअल रिन्युअल प्रीमियममध्ये 28.29% आणि वैयक्तिक प्रीमियममध्ये 7.90% वाढ झालेली आहे। तर फेब्रुवारी 2025 पर्यंत LICचं एकूण प्रीमियम संकलन हे 1,90,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे, जे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1,86,000 कोटी रुपये होते। परंतु वैयक्तिक प्रीमियम संकलन फेब्रुवारी 2024 मधील 4,890 कोटी रुपयांवरनं फेब्रुवारी 2025 मध्ये 1.07% घटून 4,837 कोटी रुपये झाले। या कालावधीमध्ये ग्रुप प्रीमियम अंतर्गत एकूण 4,898 पॉलिसी जारी करण्यात आल्या, ज्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4,314 पॉलिसींपेक्षा म्हणजेच 13.15% जास्त आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं LIC वरती आता सगळ्यांची नजर राहणार आहे, कारण LIC ही भारतातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे आणि ती आता हेल्थ इन्शुरन्समध्ये उतरतीये, म्हणजेच साहजिकच आहे की कॉम्पिटिशन मात्र होणार आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, LIC इतर कंपन्यांना टक्कर देऊ शकेल? पाहावं लागेल। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।